10वीच्या पोराची 2 जणांची फी भरायची, जमीन वाट्यानं करून जगतात गरीबाची पोरं, त्यांना मदत करा. आणि देव त्याच्यात आहे. तुमचं काय मत आहे? कशातही पैसे घालू नका. आणि आज 80% लोकांना एक वाक्य सांगा, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. केरळवरून पोरगा आलंय, इतकंच आहे. पेट्रोल पंपाच्या शेजारी फळीवर झोपत आहे आणि कोणाच्या सगळ्यांच्या गाड्यांना हवा भरीत आहे. त्यानं हवा भरण्यावर गुंठा घेतलाय. 1 गुंठा जमीन त्यानं हवा भरण्यावर घेतली. रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्यात आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमीन विकल्यात. कशाला माणसं जगतील? कशाला जगतील? विचार करा ना. विनोद आहे का? 10वीच्या पोराला आता हे आपल्या अवलादीत 70ची पल्सर आहे याला फिरायला. 10,000चा त्याच्याकडं मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे. रुपड्या इन्कम नाही सांडाचं. वळू म्हणून इंडतो वळू, तरी त्याला 70ची पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे. वरून त्याच्या खिशात 100 रुपये आहेत. कधीही त्याचा बाप 100 देतो, ही 100 देती. ही तर लय शहाणी. ही उलटी पोराला म्हणती हे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो? त्याला मी 9वी पासून पाहते. आता त्या कार्ट्याच्या खिशात 200 रुपये असले होते, का आला हरिपाठ करीन? ते क्वार्टरी पेणार. पैसे कमी पडले, चोऱ्या. चोर का वाढले? तर या हरामींना फुकाट खायची सवय लागली. पैसे कमी पडले का चोऱ्या करायच्या? काय मत आहे तुमचं? यांना सवय लागली ना. आईनं म्हणायचं दरवाजा उघडं ठेवा बरं, पप्पू येईल. पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे सकाळपर्यंत. तो पप्प्या काय हरिपाठाला गेला का? पप्प्याची आई, तुझ्या पप्प्याला पाहिलं बँडवाल्याला घाम येतोय. आणि आयानी लाड करायचे पोरांचे, 100 पोराला खर्चायला. त्यामुळे ती मंडळी माझाटून गेली. मग ते क्वार्टरी पेना. मग आता त्यांनी वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. आता ते वाढदिवस घरी नाही करती. ही माझाटेल बापाची अवलाद नाही, बिन बापाची. यांना बाप नाही, वड्याला सापडेल. यांचे वाढदिवस कुठे माहिती का? हायवेला, डांबरीवर केक ठेवायचा, डांबरीवर 5-6 जणांनी त्याच्यावर सामुदायिक मुतायचं, संगत चेन खोलायची, सगळ्यांनी मुतायचं. आणि तो मूत केक मध्ये कालवायचा आणि तो मूत एकमेकाचा प्रसाद म्हणून खायचा. हॅपी बर्थडे टू यू. आणि दारू पेलो एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या. हे दत्त्या, हे भिक्या, हे वामण्या. खरंय का खोट आहे बोला? यांना फुकाट मिळालंय सगळं. मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला. मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला. मुलगी मलाय, मुलगी. मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला. मुलगी मलाय. तिकडे नका लक्ष. काय बसा खाली, खाली बसा. अहो गेली गाई. बरे बस खाणे. विक्षेप न करू, मजा राहत नाही. सांगायचे वाक्य चुकीचे आहेत का? माझटून गेले. मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला आहे. आपण काय चूक केली महाराज? आपण काय चूक केली? इयर खणून ठेवली, पाईपलाईन करून ठेवली, घर बांधून ठेवलंय, मोटर बसून ठेवली, यांच्या शाळा केल्यात, यांची फी केली. यांना रुपड्या कष्ट राहिले नाही. फुकाटे नाही यांना. हे चांगले रिपीट केल्यावर काय करते? हे भंगार भुंगार, हे बेवडे बिवडे चांगले आठवड्यातून एकदा लाईट बंद करून हल्ल्यावर काय करते? त्याला आपल्यासारखा बाप पाहिजे. वचून ना पडला असता पोऱ्यांना आलाय का मी तुला पैदा केलं आणि तू काय माल शिकतो काय? आता हे पोर आहेत महाराज. 10वीचा पोऱ्या बलात्कार करतो, 12वीचा पोऱ्या खून करतो, 13वीचा पोऱ्या पंप लुटतो. म्हणजे काय?
यांना फुकाट खायची सवय लागली हरामीला. आजपासून प्रत्येक बापांना स्ट्रिक्ट करा बरं. रात्री 9 नंतर घराच्या बाहेर जायचं नाही. काय करतो बरं? 9:30 वाजले आपल्या घरात यायचं नाही. बाहेर मार तिकडं. शेजारचे म्हणले तुम्हाला माणुसकी नाही, तुला दत्तक घे, तुला लय पुळकाय, घे दत्तक. पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन, त्याचे कपडे पिशवीत घाला फक्त. पण मी करेल प्रयत्न परत. तू काय करते ते आवला? पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, ही दुरी तू गुतो मी वडितो, इकडे ये. पोऱ्या म्हणला मी औषध पिईल. कोणतं औषध घेतो? टाटा मेट्री घेतो का, निरायक कतर घेतो का, राऊंडअप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो? इतरना शिकाची नाव आहे, कोणाला लागली ते लिहून घ्या. आणि कोणत्याही पोरांना औषध पिऊ द्या, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तू? शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात. इकडून नळी घालून इकडं काढली ना, मोकळा झाला तो. ते रिकामो खाक पाहिलं तरी म्हणते औषध आहे काय. विनोद हा लाड केलं. हे स्टेजवर बसलेले शिकलेले विकलेले हे पोलीस खात्यातले लोक, आपण गरीबाचे आहेत, आम्ही गरीबाचे आहेत, मी शेतकऱ्याचाच आहे. आता जाऊ दे, आता काही कमी नाही. पण आता आम्हाला किती पैसे मिळाले ना रोज, तरी आम्हाला ऊत येत नाही. का? आम्ही गरिबीतून मोठे झालोय. आम्हाला छान आहे. 10 रुपये नसल्यावर काय होतंय आणि 2 रुपये नसल्यावर काय होतंय. टेबल होता, खाली टेबल, त्याच्यावर हात होता आणि वरून रूळ होता. आई 9वार साडीतली होती, पण गुरुजीला सांगत होती भाऊ मेला तरी चालेल, शिकला पाहिजे. आज ह्या शिकलेले शेवटे नोकरीला लागणारे लोक आहेत ना माझ्या समोर कीर्तनात बसलेली, ही सगळी आपल्या आईची पुण्य आहे. किती शिकवा, बापाला भेटायचं गुरुजीला, भाऊ मेला तरी चालेल हान, पण शिकला पाहिजे. अरे चिमणीवर अभ्यास करायचा, रॉकेल जर कमी असलं तर आईनं पोरग चुलीजवळ घ्यायचं आणि आईनं पोराला सांगायचं भाकरी करे पद्धत लिहून घे, रॉकेल कमी आहे, उद्या पुरलं पाहिजे, सकाळी मी तुला उजेड पडल्या लिहायला उठीन. 7वी पर्यंत पाटी होती. पाटी साठा नव्हता तिला, अंडरपॅन्ट नव्हती 9वी पर्यंत. अरे शाळा जर सुटली ना शाळा तर पोरं पळायचे. तर एक हात दप्तराला होता आणि एक हात चड्डीला होता, तेव्हा पळता येत होतं. कमरेला पट्टे नव्हते, करगुट्याला लाकूड होतं, ते पिळकावून लिहायचं. आपले आईबाप देव होते. आता या हरामीला सगळं फुकाट मिळालं, माझाटून गेले. यांना ऊत यायचं कारण काय? याने स्वऱ्या करायच्या, पंप लुटायची, पुरींच्या छिडी काढायच्या, हे माझाटले का? यांना टोटल गोष्टी ऐकत आहेत. शाळेतून पोरगी जर उशिरा आली तर 9वार साडीतली आई होती, पुरीला जवळ बोलायची, इकडे ये. शिकेल होती का? शिकेल होती का? नाही. इकडे ये. का ग उशिरा आली? शाळेतून उशिरा का आली? पुरीनं म्हणायचं बरोबर आहे, आईनं म्हणायचं थोबाड फोडीन, काल सावली तिथं होती. आईला घड्याळ नव्हतं, पण हातात झाडाच्या सावली हिशोब होता. आज रविवारी पोरगी शाळेत जाती. ही शाळा भरती कुठं बुवा? ही बिगर दप्तराचे क्लास कुठं घाटात चालू आहे का? आणि पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता, तू जपाला बसली होती काय? सांगा विनोद आहे का? चांगल्या पोरी फटकून बिटकून काढलं तर काय करते पोरी? फार लाजा सोडल्या पोरीने या 2-4 वर्षात. कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, भंगार आपलं. आम्ही एका वर्गात होतो ना, थोपाडा फोडले पाहिजे. बरं पोरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात, चांगल्या पोरानं प्रेमच करीन. भंगार त्याच्या बगलात उशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. आणि ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. आणि त्याला मिशी नाही, ते म्हणतं इश्क ही मेरी जिंदगी आहे. फटकावले काय करते बोली? हा विनोद आहे. आणि मुलींच्या आयांना सांगतो, 100% पोरी इंदुरीकरला शिव्या देत्या.
का बा इंदुरीकर आम्हाला लय बोलतो, आम्ही कसे केस राखू, आम्ही कसे भांग पाडू, आम्ही कुणाचा हात धरून जाऊ, त्याच्या काय बापाचं जातं, त्याला काय प्रेम कळतं, माझ्या बापाचं काही जात नाही, पण मी एका मुलीचा बाप आहे. हा, जरा पोरींच्या आया बिया नीट आहे का. बापावर भाषण करीत जाऊ नका, बापावर व्याख्यानं करू नका जाऊ, बापाचं हृदय जाणावं लागतं. काय मत आहे तुमचं? मुलीसाठी बापाचं हृदय वेगळंच आहे, यावर तुमचं मत काय? त्याला भाषण करून आणि व्याख्यान करून कळेल बाप. बाप बाप तुम्हाला व्याख्यान करून कळेल, बाप तुम्हाला भाषण करून कळेल, बाप तुम्हाला कादंबऱ्या लिहून कळेल. बापाचं हृदय मुलीसाठी काय असतं जरा 2 मिनिटात ऐका पोरीनो. पळून जा तुम्ही, आपलं मत नाही तुमचं काही, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणारच आहे, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. जा पळून, आता जा, कीर्तन संपल्यावर चंद्र आहे, जा मॅसेज टाका जा. पण बसलेले पुरुष मंडळी, शिकलेले लोक त्यांच्या आया नीट आहे का? महिला मंडळ, खरंच सांगा, मी तुमच्या मुलासारखा हा तुम्हाला विनोद आणतो? हा टाइमपास आहे? जा पळून पोरीनो, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा. आयुष्यात त्या बापाचं पाप सांगा मला, की त्या बापानं आयुष्यात असं काय पाप केलं का तुम्ही त्याला समाजातून कायमचं उठवलं आणि त्याला मान खाली करून जगावं लागलं? याचं उत्तर सांगा. सांगा त्या बापाचं पाप. अरे बनियन मळालं तर पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली हे त्याचं पाप आहे, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले आणि तुम्हाला त्यानं फी भरली हे त्याचं पाप आहे का? त्याचं पाप सांगा ना मला. सांगा तुमच्या बापाचं काय पाप आहे. पोरीनं तुमचा जन्म नव्हता झाला, हा शेतकरी वर्ग आहे ना, हा माझ्यासमोर बसलेला मी यांच्या मुलासारखा आहे. पोरीनं शेतकरी वर्ग व्हायला निघला ना, तर त्याला काही जीसीपी नव्हता आला, त्याला काही ट्रॅक्टर नव्हता आला. पोरीनं शेतकरी व्हायला निघला ना, तर त्याच्या वाट्याला 2 बैल आलती आणि कौलाचं घर आलतं. त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाहिली, त्या बापानं पायानं गाळ केला आणि दोघांनी कौलाचं घर बांधलं. पोरीनं तुमचा जन्म झाला ना, तर 15 मिनिटं तुमचा बाप हसत होता. तो का हसत होता माहिती आहे तुम्हाला? हे बरे का हसत होता माहिती आहे तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशीबवान असशील. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला रे, त्याला आईनं दिलेले आशीर्वाद लागू पडल्याचा आनंद झाला. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, 1.5 इतक्या होत्या तुम्ही, इतक्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालत होती. ही कशी घालत होती माहिती तुम्हाला? कशी घालत होती माहिती? पाय पसरायची, 9वार साडीतली आई सांगेल, पाय पसरायची आणि पायावर पालथं तुम्हाला झोपवायची आणि तांब्यातलं पाणी, बादलीतलं पाणी तांब्यानं तुमच्या अंगावर ओतायची. तर हा पहाडासारखा बाप पोरीनं तुमचा बादलीतलं पाणी तांब्यानं पोरीच्या अंगावर ओतत होता आणि तुमची आई तुम्हाला सोडून अंघोळ घालत होती आणि तुमचा बाप पाणी ओतत होता. फडक्यात तुमच्या आईनं तुम्हाला गुंडळलं आणि झोळीत टाकलं, तर हा पहाडासारखा बाप तुम्हाला झोका देत होता आणि त्याची बायको भाकरी करत होती. पोरीनं तुम्ही बोलायला तुम्ही बोलायला लागल्या तर तो बोबडा बोलत होता, तुम्ही चालायला लागल्या तो वाकून चालत होता आणि तुम्ही लई रडायला लागले ना पोरीनं, लहानपणी तुम्ही लई रडायला लागल्या ना, तर हा पाण्यासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा, गुडघे दोन्ही हात खाली टेकवायचा आणि पोरीनं तुमचा बाप घरात घोडा व्हायचा रे, घरात घोडा व्हायचा आणि तुम्हाला पाठीवर बसवायचा. तुमचे दोन्ही पाय त्याच्या पोटाला लागत होते रे, त्याच्या पोटाला लागत होते आणि तो पोटाला पाय लागले की हसत होता. 10वीचं टाइम टेबल लागलं पोरीनो, त्याने एका कागदावर टाइम टेबल लिहून घेतलं आणि ज्या दिवशी तुम्हाला पेपर होता, ज्या दिवशी तुम्हाला पेपर होता पोरीनो, त्या दिवशी त्यानं 10:30 वाजता नाही 9:30लाच गाडी पुसून ठेवली आणि पोरीनो तुमच्या पेपरच्या ठिकाणी तुम्हाला मोटरसायकलवर घेऊन गेला. पेपर सुटेपर्यंत शाळेच्या बाहेर बसून राहिला आणि मग घरी आला. पोरीनो तुम्हाला पाहायला पाहुणे आले, 20 पाहुणे आले. त्याच्या घरात ताटल्या नव्हत्या पोरीनो त्याच्या घरात. त्यानं शेजारून ताटं आणली, पाहुणे जेवू घातले. लग्न जमलं, संध्याकाळी उशीत मुंडकं गुंतून उशीचा कवर ओला होईपर्यंत रडला तो.
त्याच्या बायकोने पहाटे त्याच्या पाठीवर हात टाकला आणि सांगितलं डोळ्याचं पाणी पुसा. त्याने सांगितलं माझ्याकडे पैसा नाही पण माझ्या मुलीचं नशीब चांगलं आहे, घरातली माणसं चांगली आलीत. आईनं सांगितलं मी माझा अख्खा गळा मोकळा करीन पण तिला लग्न चांगलं करीन. बाप म्हणला गळ्यातल्याने होणार नाही, मी 20 गुंठे जमीन विकील पण तुझं लग्न करील. पोरीनो पाया पडून सांगतो तुम्हाला, द्वादशी आज प्रदोष आहे, कार्तिक महिन्यातली द्वादशी आहे. पाया पडतो पोरीनो तुम्हाला ज्याच्याबरोबर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याशी झक मारायची त्याच्याशी मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं ते जा. पण पळून जाण्याच्या अगोदर स्पष्ट बापाला सांगून टाका माझं ह्या मुलावर प्रेम आहे. तो 5 लाख रुपये घालेल पण ह्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याची इज्जत वाचवा. त्याचं बनियन मळालं तर मळू द्या, फक्त त्याला गल्लीनं वरमान काढून जगू द्या. यावर तुमचं मत काय? त्याला जगू द्या, त्याच्या कालवनाला तेल नसलं तरी चालेल, त्याचा शर्ट फाटला तरी चालेल, पण तो गल्लीनं चालला तर वरमान काढून चालला पाहिजे. तुला की करे रखवाली, तुला की करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, काय डीजे लावायची गरज? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे, ते एक दिवस खालीच करायचं आहे. अरे हे घर कसं आहे? जप करू नका, तप करू नका, ध्यान करू नका, धारणा करू नका, बायका परत सोडून बोंबलत हिंडू नका, दीड तास देव सोडीत बसू नका. कलियुगामध्ये एकच करा, ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद वाचेती सद्गत जपे आधी. फक्त एक काम करा, साधना करा, कोणती करा.
नका, इथं जप करू नका, इथं एकच करा रामकृष्ण हरी विठ्ठल, इथं काहीच करू नका. तरुण पोरं, लहानाले पोरं, शाळेतले पोरं, बैठे बैठे सावधान. 5वी ते 9वी शेमी अधिक मराठी. तू इंग्लिश मिडियम नाही ना? शेमी कितीला आहे तू? 6वी. बापाच्या बायको टिंब म्हणतात. तू कितीला आहे? 6वी. शेमी, चेहरा शेमीचा आहे. बापाच्या आईस टिंब म्हणतात. बापाच्या आईस टिंब म्हणतात. आजी, आजीला वेलांटी पहिली का दुसरी? चूक, आजीला वेलांटी दुसरी. तू मागचा इंग्लिश मिडियमला आहे तू? हा, चेहरा इंग्लिश मिडियमचा. मी माणसाचं असं चेहऱ्यावरून त्याचं अख्खं भविष्य सांगणार मला. ते उगाच आपल्याला हेच उरकानं तो जाणार. मी असं नजरेतून सांगणार, हे बाई इथं 2-4 दिवशी पेणार आहेत, एका मिनिटात सांगणार. नुसत्या जे नजरेनं पाहिलं ना, अरे हे सरमाडीवालं आहे, हे देशीवालं आहे, हे दाब्यावाले, असं मिनिटात सांगणार मला. जुगार खेळणारे एका मिनिटात सांगणार. ते उगाच नको हाय भांडणाचं मूळ. शाळेतले पोरं सरळ बसा पटकन, बैठे बैठे सावधान. तरी म्हणजे काय? तरी 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 साधने तरी. आता तरी शब्दाचा अर्थ ऐका नीट. तरी परीक्षा चालू आहे, 5 मार्काचं लिहायचं राहिलं, बेल व्हायला 5 मिनिटं राहिले, आपल्याला 5 मार्काचं येत नाही, तो पुढच्याला म्हणतो आता तरी 5 मार्काचं दाखव, नाही तर पेपर गेला. आता तरी. एखाद्या पोरानं लई पुरी पाहिल्या, पसंतच केलं नाही, त्याचा बाप त्याला म्हणतो आता तरी हिला हा म्हण. एखाद्यानं लई सीजनच जमानं, त्याचा बाप पाहुण्यांना म्हणतो आता तरी एवढा सांड पिवळा करा. एखाद्या दारुड्याने इस्टेटीचं वाटुळं केलं, बायको म्हणते आता तरी लाज धरा. तसं महाराज म्हणले साधने तरी. पुढचा शब्द आला हेची. आता हेची शब्द टाळकऱ्यांसाठी. याची व्हावी माझी आस, याची आम्हा करणे काम, याची थोर भक्ती आवडते देवा, आणि साधने तरी हेची. आता हेच या शब्दाचा अर्थ असा आहे, याच्यापेक्षा दुसरी नाही. सरळ बसायला आणारे पोरं पटकान आणि जोरात उत्तर द्यायचं. आता बैठे बैठे सावधान. पुरीनी बोलायचं नाही, फक्त पोरांनी बोलायचं. या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा भारत. जोरात बोला. कोणता? भारत. या 2-4 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. हा. या 5-6 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. हा. आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं? आवाज कमी येतोय. घाबरायचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? हो, त्याला गरज आहे का मोबाईल?